नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधल्या आजच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। या सेशनची सुरुवात एक प्रश्नावरून मी सुरुवात करतोय आणि हा प्रश्न असा आहे, मला एक सांगा, इन्फॉर्मेशनवर टॅक्स गव्हर्नमेंटनी लावायला पाहिजे का? गव्हर्नमेंट साधारणतः तुम्ही कमवलेल्या पैशावर टॅक्स लावते, तुम्ही कमवलेल्या इन्कमवर टॅक्स लावते, बिझनेस इन्कमवर टॅक्स लावते, कॅपिटल गेनवर टॅक्स लावते आणि निरनिराळ्या वेगळ्या पद्धतीने गव्हर्नमेंट आपल्या इन्कमवर टॅक्स लावायचा प्रयत्न करते व प्रयत्न काय करते ती घेते सुद्धा। पण इन्फॉर्मेशनवर टॅक्स जर लावता आला तर कसं होईल? माझं डोकं खराब झालेलं नाही, व्यवस्थित आहे। आज भारतीय कॅपिटल मार्केट म्हणजे इंडियन शेअर मार्केटमध्ये शेवटच्या 15 ते 20 मिनिटात खूप मोठ्या पद्धतीने खरेदी झालेली आहे। ही खरेदीमुळे आपला जो निफ्टी इंडेक्स आहे तो जवळपास 450 पॉइंटांनी वाढला शेवटच्या 15 ते 20 मिनिटात। संध्याकाळी अशी एक न्यूज फ्लॅश झाली, युरोपियन सेंट्रल बँक या सेंट्रल बँकेने 60 बेसिस पॉइंट इंटरेस्ट रेट कट केलाय आणि या न्यूजमुळे हा दुपारी फ्लो आला का? आता याच्यासाठी हे 2 डॉट्स तुम्ही कनेक्ट करायचा प्रयत्न नक्की करा आणि ह्या डॉट्सला जर कनेक्ट करायचा तुम्ही प्रयत्न केला आणि तुमच्या असं लक्षात आलं की काही विशिष्ट लोकांना ही इन्फॉर्मेशन अगोदर पहिल्यापासून होती का युरोपियन सेंट्रल बँक ही 60 बेसिस पॉइंट मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट कट करणार आहे, याच्यामुळे कदाचित शेअर मार्केट 450 पॉइंटांनी वरती गेला। आता संध्याकाळी डेली परचेसेस अँड सेल्सचा डेटा पब्लिश झालेला आहे। आज कॅश सेगमेंटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी 7,000 कोटी रुपयाची परचेसिंग केलेली आहे व फ्युचर्स आणि ऑप्शन्स हा एक प्रकार असतो इक्विटी मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये जवळपास 50,000 कोटी रुपये एवढी परचेसिंग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी केलेली आहे। तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन किती वेगाने फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सला मदत करून गेली हे आपल्याला या गोष्टीतून समजणं निश्चित उपयोगी पडू शकतं। म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला स्टार्टला, पैशावर टॅक्स न लावता जर इन्फॉर्मेशनवर टॅक्स लावलं तर कसं होईल? पण इन्फॉर्मेशन ही काय लीगल टेंडर नाही, पैसा हा एक लीगल टेंडर ऑफ एक्सचेंज आहे। तर कसं वाटलं तुमचा आज हा व्हिडिओ ऐकून? आज इथंच थांबवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटत राहा। नमस्कार।